मित्रांनो, आपण आले सांगोला हंगिरगी या गावामध्ये. तर आता ह्याने इथे एक बोर मारले हे. तर ह्या बोरला ॲक्च्युली 2 लाईनच्या मध्ये हा क्रॉस पडला आहे. तर ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय की ॲक्च्युली पॉईंट कुठं होता, दिलाय कुठं. नॅचरल सोर्सेसवरती हे वापरण्यात आलं, थोडा अभ्यास कमी असल्यामुळं. तर ह्याने हे बोर आता कमीत कमी मला वाटतं किती फूट मारले तुम्ही? 750 फूट मारले. पाणी नाही आहे त्याला. तर आपण आता ही पूर्व पश्चिम मध्ये ज्या लाईन सापडल्या, आपण त्याचा एक क्रॉस काढला आहे पूर्व पश्चिम दिशेमध्ये. तर ह्यांना उपदिशेमध्ये 2 लाईनीचा क्रॉस निघाला. आता हे बोर आहे, ह्यांनी मारलेलं हे बोर. ह्या बोरच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्हाला एक लाईन बघायला मिळत असेल. आता ते दाखवावं लागेल. तर ह्या 2 लाईनच्या मध्ये इथं 6 फुटाचं अंतर आहे आणि ह्याचं मॅग्नेटिक फील्ड चालू होतं इथून. तर हे बोर चुकण्यामागचं कारण काय? तर ह्या इथून असणारं हे 3.5 फुटाचं अंतर आणि ह्या इथून असणारं हे 3.5 फुटाचं अंतर, ह्याचं हे मॅग्नेटिक फील्ड आहे. तर हे नॅचरल सोर्सेसवरती बघत असताना ते मॅग्नेटिक फील्डवरती ते गेले. मेन लाईन त्यांना सापडणार आणि ह्या 2 लाईनचा क्रॉस, हे उपदिशेमधून वाहणाऱ्या 2 लाईन आहेत. तर त्याचा क्रॉस त्यापासून एक मला वाटतं 25 फुटाच्या अंतरावर इथे क्रॉस निघाला यायचं. तर आपण एक सगळ्यांच्या माहितीसाठी एक क्रॉस टाकला. तर उपदिशेमधून जाणारी ही उत्तर दक्षिण आणि तुमची दुसऱ्या उपदिशेमधून जाणारी ह्या लाईन, त्याचा एक 3 लाईनीचा क्रॉस आहे. तर हा असणारा पॉईंट आणि बोर मारलेलं ते पॉईंट याच्यामध्ये जवळजवळ 25 फुटाचं अंतर आहे. तर हे मॅग्नेटिक फील्डवरती गेल्यामुळं त्यांचं हे नुकसान झालं 700 फुटाचं. तर असं नुकसान होऊन देऊ नका. ज्याचा अभ्यास खरोखर चांगला त्या लोकांचं पहिला पोर्टफोलिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बोर किंवा विहीर घेण्याचे प्रयत्न करा. त्याचा एक इथं साईडला आपण क्रॉस काढला. आता ह्या क्रॉसवरती किती लाईन आहेत किंवा किती पाझर आहेत, फूट पाझरची किती आहेत, त्याचा आपण अभ्यास आता ह्या ओलावरच करतोय. पण सगळ्यांच्या माहितीसाठी आपण हा एक आता व्हिडिओ काढला. आता हे क्रॉस काढायसाठी कमीत कमी आम्हाला एक अर्धा पाऊण तास गेला आहे. पण हे एक जनरल आहे का अभ्यास की गेलेलं होल फेल कसा आहे आणि आपण काढलेला क्रॉस कुठं आहे, या 2 लाईनीचा डिफरन्स कसा असतोय, हे फक्त तुम्हाला एक छोटासा प्रयत्न केला की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतंय, ते नेमकं फेल कसं जातं आहे. एक ग्रॅव्हिटी असते की ज्याला आपण मराठी भाषेत फोक पण म्हणतो, की ज्याला ओलावा म्हणतो. जी पाण्याचा पाठ जर मध्ये वाहत असेल त्या साईडला जे आजूबाजूला ज्या होल चढते त्याला फोक म्हणतात किंवा त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. त्याच्या अलीकडेच ते सगळे नॅचरल सोर्सेस काम करायला चालू करतात. तर मेन लाईन राहते डिफरंट साईडला आणि बोर पडतं दुसऱ्या साईडला. ते जातं फोगवरती किंवा त्या मॅग्नेटिक फील्डवरती ते पॉईंट निघतं. त्यामुळे ते बोर फेल जाण्याचे चान्सेस असतात. ह्या 2 लाईनच्या मध्ये ही जाणारी जी लाईन आहे ही आणि ह्या 2 लाईनीच्या बरोबर मध्ये बोर झालं आहे. तर आता आम्ही आमचा पुढचा अभ्यास चालू करतोय कारण आमच्याकडे वेळ आज कमी आहे. कारण मी आता आलो आहे तासगावपासून साधारणतः 100-150च्या आसपास किलोमीटर आहे. मला परत इथून काम करून परत जायचं आहे. 7 एकराचा वावर आहे. आता 1 एकराचा जवळजवळ आपण संपवलं आहे. आता ह्याच्यावरती यांचा अभ्यास करून इथं विहिरीचा आहे का हे चेक करणार आणि आपण पुढला आपण अभ्यास तुम्हाला टाकतोच. ह्याच व्हिडिओमध्ये आपण अपलोड करू. ज्यावेळेला फायनल आउटपुट निघेल त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांसाठी शेअर करू. तर पुढला आपण व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यात जोडून देतो.